हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शुक्रवार आणि काल होतं गुरुवार. तर काल मस्त योग होता गुरुपुषामृत. पण काल वेळ नव्हतं भेटलेलं मला, भरपूर कामं होती, घरातले कामं वगैरे. आणि इथं बघा बेडशीट काढले. आता नवीन बेडशीट हातणार हे तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि हे बघा सकाळीच काढलं, वाकळं धुवायला काढलं. ह्याच्यावरचं काय काय होतं ना सगळं असं धुवायला काढलं आहे. आणि घरात एवढं कामं आणि काय पसारा काय सुचत नव्हतं, म्हणून मी ना सूट नाही केलं. म्हणजे सुचत नव्हतं म्हणजे कसं काय करून काय नाही गोंधळल्यासारखं झालं आहे. तर पूर्ण सेटअप झालं ना तर मी तुम्हाला अवजरून माझं किचन दाखवते. आणि आत्ता सध्या तुम्हाला माझी देवपूजा दाखवते. हे बघा अजून पसारा आहे. तर आज सकाळी आहे ना हे 2 टोपलात होतं ना कांदे आणि टमाटर बटाटे वगैरे ते सगळं भरून ठेवलं मीने. आणि हे बघा अजून करायचं आहे. आणि मस्तपैकी आंघोळ केली आणि डोकं धुतलं मीने. आणि हे बघा चक्की आटावर आहे बघा. तर किराणा माल भरून ठेवला आहे, तो तसाच ठेवला आहे. अर्धं तिथं ठेवलं आहे, अर्धं डब्यात भरून ठेवलं आहे. खूप असं गोंधळासारखं झालं आहे. जोपर्यंत सेटलमेंट होत नाही, घरातलं पूर्ण सामान लागून होत नाही, तोपर्यंत डोकं चालत नाही. माझं तर तसंच आहे. कारण की माझं कसं असतं टापटीप पाहिजे आणि वरतून परफेक्ट पाहिजे. आणि एक वस्तू ठेवण्यासाठी मी 1000 वेळा विचार करते, कुठं ठेवू, कसं वाटतंय, काय वाटतंय. कारण की परत मला कसं कम्फर्टेबल वाटायला पाहिजे का सगळं घुसायचं सामान आणि टाकायचं एकत्र आणि घ्यायचं कसं. तर मला ते तसलं पटत नाही. मला पटत नाही. त्याच्यासाठी मी काय करते माहिती का, पहिले विचार करते कोणचं सामान कुठं ठेवायचं, काय करायचं, मग मी सामान लावते. तर अर्धं निम्म झालं आहे माझं किचनचं. तर अजून 50% तर आहे. अजून बेडरूमचं झालं आहे. बेडरूमचं तुम्हाला मी दाखवते. अर्धं निम्म झालं आहे, अर्धं करायचं आहे. तुम्हाला दाखवते बेडरूमचं कसं आहे. हे बेडरूम आहे. आणि हा दरवाजा. तर इथं बघा नवीन झाडू आणले, त्याचं आजपासून उद्घाटन कर. बेडरूम आहे, बेडरूमचा दरवाजा. आणि इथं 2 खुर्ची आणि स्टूल. आणि हे आहे ना शनिवारी आणले मी झाडू आणि आज शुक्रवार आहे, ह्याचं उद्घाटन करणार आहे. अर्धा निमा आहे ना पसारा इथं लावला आहे. तर आता हे मॅट आहे आमच्या ह्याने तर आणले आणि एकदाच वापरले, त्याच्यानंतर वापरलाच नाही. तर आणून तसं शोसाठी ठेवल्यासारखं झालं आहे. आणि ह्याचं जर्किंग आहे, ह्याच्यात ना भाजीपाला आणायचं थैली वगैरे आहे. मग हे रेग्युलर वापरते म्हणून इथं तिथं ठेवण्यापेक्षा इथं ठेवते. आणि ही कार्तिकची कॅप वगैरे आहे ते. आणि इथं कपाट आवरून झालं तरी दाखव बघा. आवरलं तर आहे सगळं. कपाट तर आवरलं आहे. आणि वॉशिंग मशीन आता ह्याचं उद्घाटन कधी होणार काय माहिती. त्या घरात पण आणलं असंच बॉक्समध्ये पॅक. आणि इथं पण हाय प्लग बाथरूममध्ये. बघू आता ह्याचं पूर्ण घरातलं सेटलमेंट सगळं झालं, निवांत झाली ना मग ह्याचा विचार करायचा आहे. अजून ह्याचा विचार नाही केला आहे. त्याच्यावर बघा आरीवरचं स्टँड ठेवलं. माझं शूटिंगचे 2 स्टँड आहे. आणि मी स्वतः पुण्यावरून येताना 2 साड्या आणले, त्याचेच फॉल आणले आणि इस्त्री मारून ठेवले. आता ते लावून घेते. आणि इथं मशीन ठेवले. त्याच्यानंतर ही खिडकी आहे इकडे एक. त्याच्यानंतर ही बघा ही आणली साडी. ही एक साडी आणली, कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. दुसरी दाखवते बघा ही साडी. हे बघा इकडे सगळं सामान आहे. आता पिको फॉलची मशीन लावली इकडे. त्याच्यानंतर दुसरी मशीन इथं ठेवलं आहे. त्याच्यानंतर हे बघा मोठी खिडकी आहे ही. त्याच्यानंतर इकडे गॅलरी आहे. तर कपडे सुकवायला आत्ताच पुसून काढले. आणि मी हे बघा तुळशीत रोप लावलं आहे. आलं इथं तुळशीत रोप लावलेले, ते तुळशीचे बिया लावलेले. तर काय मंजुरे लावलेले आलेच नाही ते. तर बघू आता छोटंसं रोप आणून लावणार आहे मी इकडे. इथं तुळशी ठेवणार आहे. आणि इथं फिक्समेंट ठेवलं म्हणून आणलं इथं ठेवले. आणि इथं कपडे सुकवायला पण छान आहे. आणि हे बघा आणि आत्ताच लादी इकडची पुसून काढली गॅलरी. आणि आता देवघर पुसून काढायचं. इथं टावेल वगैरे सुकवले, इकडे कपडे सुकवले. आणि बाहेरचं वातावरण कसं आहे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि त्याच्यानंतर कार्तिकची ही गाडी. आणि हे भंगारला द्यायचे आहेत, कधी वेळ पडतं काय माहिती. आणि ह्याच्यात ना जे नाही कपडे पाहिजे भरून ठेवले ते फेकायचे मला. त्याच्यानंतर इथं कार्तिकची खेळणी आहे, ती पण आत घ्यायची. आता मला व्यवस्थित लावल्यानंतर मग विचार करून घेणार, नाही तर मग इथं ठेवणार आहे. एवढं का महत्त्वाचं नसलं खेळायचं, तो का आता खेळणार नाही. त्याला आता बॅट बॉलचंच हे आहे, तो का आता खेळणार नाही, बॅट बॉलच पाहिजे त्याला. तर बघू आता त्याचं काय होते. आणि इथं तात्पुरतं लावून ठेवले. आणि हे पुसून झाले. त्याच्यानंतर खिडकी ना, आता खिडकी आता आतमध्ये आल्यानंतर इथं बघा अजून मला देवाचं सामान आवरायचं आहे. त्याच्यानंतर इथं ठेवणार आहे. ईशान्य कोपऱ्यात दरवाजा आहे. आणि म्हणून ना इथं
हा कोपरा पडतो आग्नेय. मेन म्हणजे तो गॅलरीचा नाही पकडायचा, मेन रूमची कोणा पकडायचा. हा कोणा आहे ह्याचा का आग्नेय कोपरा, तर मग तिथं नाही ठेवायचं. हा ईशान्य कोपरा आहे, पण इथं दरवाजा आहे. त्याच्यासाठी मग काय करायचं, म्हणून इथं पूर्वेकडे पश्चिमेकडे तोंड करून पूर्वेच्या दिशेला ठेवलं, असं ठेवलं आहे. आणि हे आहे बाथरूमचं भिंत आहे. इथं बाथरूम आहे, बाथरूमचं भिंत आहे. ते चालत नाही. मग त्याच्यासाठी कसं होतं माहिती का, बाथरूमच्या भिंतीला ना देवघर कधीच नसावं, तर मग पर्याय नाही आहे म्हणून ना. आणि हे बाथरूमच्या भिंत आहे, त्याच्या पाठीमागे ना स्टाईल आहे ना, त्याच्यासाठी मी लावलं आहे. आणि ही फळी दिसते ना, ही फळी ठेवणार आहे. तुम्हाला आता देवपूजा करणार मी थोड्या वेळाने दाखवते. आणि हे बघा लक्ष्मीचे पावलं आणलेत, अजून देवपूजा नाही केली. आता ही लक्ष्मीची पावलं वगैरे लावायची आहेत. आजपासून सुरुवात करणार आहे, ही लावणार आहे मी. आणलेत स्वस्तिक वगैरे लक्ष्मीचे पावलं, देवपूजा करून घेते. तर असं आहे काय आता, म्हणून विचार करायला लागले. आता तुम्हाला दाखवलं बेडरूम, तर गॅलरी स्वच्छ केलं आहे. आता अजून हॉल आपलं बेडरूम आहे ना, झाडू मारायचं आहे आणि पूजा करायचं आहे. आणि किचन आहे ना, तुम्हाला किचन मी दाखवते. आणि किचनमध्ये पण देवपूजा करायचं. आज शुक्रवार आहे म्हटलं तर गॅसची पूजा करते, दूध उतू घालते. तुम्हाला शेअर नाही केलं काही नाही, तर मग पहिल्यापासून परत शेअर करणार आहे माझ्या नवीन घरातलं. तर हे पण माझं भाड्याचंच रूम आहे बरं का. तर आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते मी काय काय करणार आहे म्हणून. तर पहिले आता देवपूजा करून झालं ना, तर सगळं सामान आहे ना वेगवेगळं करून धुवून ठेवणार आहे, ते पण तुमच्यावर शेअर करते. आणि आता मी किचनमध्ये दाखवते तुम्हाला, माझं किचन दाखवते. तसं आहे माझं किचन, छोटंसंच आहे. आणि ॲडजस्टमेंट व्हायला किती वेळ लागतो आहे. ते इथं गॅस ठेवलं, इथं बेसिंग आहे. तर बेसिंगमध्ये भांडी घासायला मला होत नाही, म्हणून मी बाहेर घासते गॅलरीत. तर इथं फक्त मी सामान म्हणजे स्वयंपाक केलेलं सामान ठेवते, इथं बेसिंगमध्ये वापरत नाही. आणि इथं बघा रात्री केलेलं आमटी आहे, त्याच्यानंतर असं लावलं आहे करायचं अजून. आणि सगळं मी किचनचं सगळं व्यवस्थित झालं ना, तर सगळं दाखवते तुम्हाला. आता तुम्हाला फक्त एवढं दाखवते, असं माझं किचन आहे. तर कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि छोटंसं आहे. आणि भांडी कुठं घासते ते पण दाखवते. आणि कपडे धुवायला इथं आहे, इथं नळ आहे, इथं धुते भांडी कपडे, इथं करते मी. आणि इथं माझं फॅशन डिझाईनचं बोर्ड लावलं आहे. तर असं आहे. आता मी दूध उतू घालते आणि गॅसची पूजा करून घेते, मग दूध उतू घालते. तर चला, देवपूजाचा ना हा लॉंग मोठा होईल ना, म्हणून मी काय करणार आहे यात काम, की देवपूजेचा व्हिडिओ आहे ना मी वेगळं करणार आहे. कारण की वेगळं काय माहिती आहे का, कारण की वेगळा का व्हिडिओ बनवते ह्याच्यातच नाही होणार, लय मोठं होणार. कारण की नवीन घर आहे आणि मला अजून तोरण लावायचे आणि उंबऱ्याची पूजा करायची, लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, शुभ लाभ हे सगळं करायचं आहे. मग म्हटलं तर केलं तर मेन म्हणजे आपण कसं करायचं, पूजा करताना ना देवपूजा करायचं असलं तर पहिले उंबऱ्याची पूजा करायची असते, मग तुळशीची पूजा, मग देवपूजा. माझा असंच नियम आहे, मी तसंच करते. तर आता हे नवीन घरात आहे म्हटलं तर स्वस्तिक नाही, उंबऱ्याला लक्ष्मीचे पावलं नाही आणि शुभ लाभ लिहिलं नाही, काही नाही आहे. तर तोरण पण नाही, मी फक्त खेळे मारले आणि गेली. तर तेच आता तोरण लावणार आहे. आणि माझ्या कवड्याचं तोरण आहे, मी केंद्रातून आणलेलं, ते लावणार आहे. त्याच्यानंतर उंबऱ्याला लक्ष्मीचे पावलं लावणार आहे, दरवाजाला शुभ लाभ हे सगळं लावणार आहे. तर मी कसं डेली करते ना सेम तसंच करणार आहे. एवढंच की ना, की नवीन घरात आहे तर म्हणजे नवीन घर म्हटलं तर तुम्हाला असं तुम्ही मनात असे नवीन नवीन घर सारखं म्हणते. कारण की परत नवीन घर तर नवीन घर असलं ना की परत सुरुवातीपासून करावं लागतं. तर आपण कसं इथं राहिलो तर सगळं व्यवस्थित झालं ना की तर इथं कंटिन्यू राहिलं तर मग काय करावं नाही लागत. आता नवीन कुठं पण असून दे, भाड्याचं रौंदा असून दे, स्वतःचं रूम असून दे, एकदा आपण नवीन घरात गेलो की मग आपल्याला उंबऱ्याची पूजा, स्वस्तिक, शुभ लाभ हे करावंच लागतं. मग पुढचं देवपूजा करावं लागते. मग आता हे काय स्वस्तिक वगैरे सगळं काढून झालं की नेक्स्ट टाईम म्हणजे कसं डेलीची आपली रोजची पूजा होऊन जाणार. त्याच्यात तुम्हाला सांगते की नवीन घरात आलं की आता बघा दरवाजा आहे असंच आहे, मग दरवाजाला सजवायला लागतं. जेव्हा तर दरवाजा सजवील, दरवाजाच्या पुढे रांगोळी वगैरे काढणार, तेव्हा तर लक्ष्मी आपल्या घरी येणार ना. तर आपण दरवाजालाच काही केलं नाही तर मोकळं सोडल्यानंतर मग लक्ष्मी घरात येणार आहे.
असं बघा की आपण साधं सिंपल असलं तर कसं वाटतंय आणि आपण नटल्यावर किती सुंदर आणि छान दिसत, तसंच दरवाजाचं पण आहे. तर साधं सिंपल असलं की कसं वाटतं आणि सुंदर सजवलं की दरवाजाला तर लक्ष्मी आकर्षित होते आणि लक्ष्मी घरी येते, घरात प्रवेश करते. मेन म्हणजे आपलं प्रवेशद्वार आहे ना सुंदर आणि टापटीप आणि अजून काय स्वच्छता असायला पाहिजे, तेव्हा तर लक्ष्मी खुश होऊन घरात येते. आणि आपल्या दारापुढे मेन मेन दरवाजाच्या पुढे चपलाच्या ढीग नसायला पाहिजे, कचरा नसायला पाहिजे, काही नसते, फक्त टापटीपच असते, असायलाच पाहिजे. तर आणि रोज सकाळी उठलं की उंबराला ना पाणी शिपडायलाच पाहिजे आणि उंबरा रोज पुसायलाच पाहिजे. उठल्या उठल्या पहिले दरवाजा उघडायचा आणि उंबराला पाणी शिपडायचं. मी तर तसं करते. निदान आल्या मी देवपूजा कधी तुम्हाला खरं सांगते, मी आली किती 2 तारखेला सामान शिफ्ट केले. त्याच्यानंतर 2 तारखेला सामान शिफ्ट केलं. त्याच्यानंतर काय झालं, थोडंसं प्रॉब्लेम होता, म्हणजे प्रॉब्लेम आलेला म्हणून कार्तिकच्या पप्पांनी पूजा केलेली. त्याच्यानंतर मी आज करते. मग आज किती तारीख आहे बघा, तुम्हाला सांगते. आज आहे 2 तारखेला सामान टाकले आणि आज शुक्रवार आहे आणि 24 तारखेला आहे. मग 24 दिवसानंतर मी स्वतः पूजा केली का, कारण की सामान टाकलं आणि त्याच्यानंतर मी मम्मीच्या घरी गेली. तर स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तर केंद्रातच होती, आपल्या स्वामींच्या केंद्रातच होती. त्याच्यानंतर मी आली आणि आलेली मी अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्याच्यानंतर मला घरातच एवढं पसार आहे की काम करायलाच वेळ नाही. पूजा कधी करू, पूजा करायचं असलं तर मग हे सगळं करा, निदान जायचं आणि देवपूजा करायचं असं नाही होत. तर देवपूजा करताना पण काहीतरी नियम असतात, काय असतात. त्याच्यासाठी मी म्हटली निवांत करावं. मग घरातलं अर्धनी मग काम तर झालं आहे. म्हणले आज शुक्रवार आहे, चांगला दिवस आहे, माता लक्ष्मीचा दिवस पण आहे. मग म्हटले तर मी करणार होते गुरुपुष्यामृतच्या दिवशीच. आणि मेन म्हणजे कसं अर्धं काम झालं, अर्धं नाही झालेलं. किचन पण स्वच्छ नव्हतं केलेलं. किचन तर स्वच्छ असतं, म्हणजे जे पूर्ण स्टाईल वगैरे पुसलेलं. त्याच्यानंतर गेलेली, परत तिथून आल्यानंतर महिना झाला असेल. मग त्याच्यानंतर किचन वगैरे स्वच्छ करायला, किचन वगैरे स्वच्छ करायला तर वेळ जातो. सगळं केलं तर अजून निम्मं काम आहे. तर तुम्हाला मी आता देवपूजाचंच दाखवलं. उद्या शनिवार आहे आणि रविवार आहे. उद्या शनिवार रविवार आहे, साफसफाई करून घेते. साफसफाई तर झाली आहे, म्हणजे साफसफाई म्हणजे काय, सगळं व्यवस्थित आता ह्या 2 दिवसात शनिवार रविवार आहे ना 2 दिवसात सगळं लावून घेते. आणि सोमवारपासून माझं रुटीन चालू करते आणि रोज सकाळी उठून रुटीन तुम्हाला माझं शेअर करणार आहे. तर आता का सुट्टी आहे म्हटल्यावर तर रुटीन तर थोडंसं डगमगणार, कारण की रुटीन नाही, कारण की कार्तिकला सुट्टी आहे. फक्त कार्तिकचे पप्पा कामावर जातात ते, मग त्यांचं काय डबा असतं, एकांचा डबा असतो, एका डबा. आणि मग आता काय रुटीन नाही बसणार आहे. जोपर्यंत कार्तिकची शाळा सुरू होत नाही तोपर्यंत माझं काय रुटीन बसणार नाही. आधीमध्येच आहे, मग आमचं काय निवांत उठणं असतं, कारण की माझं पण काही काम नसतं आणि कार्तिकचं पण शाळा नसते. मग त्याच्यासाठी मग जसं होईल तसं व्हिडिओ तुमच्यावर शेअर करत जाईल, तसं होईल तसं व्हिडिओ बनवत जाईल. आणि रुटीन मला तर शक्य वाटतं आहे की रुटीन जोपर्यंत कार्तिकची शाळा सुरू होत नाही तोपर्यंत रुटीन काय होणार नाही माझं. तर सकाळी उठून जेवढं शक्य होईल तेवढं करणार. तर कार्तिकचे पप्पा 8ला जातात आहे म्हटल्यावर 7ला उठलं तरी 7:30ला उठलं तरी माझा त्यांचा डबा होतो. तर मग तेवढं करणार आणि त्याच्यानंतर कार्तिक आणि मी आम्ही दोघंच घरात असतो. मग निवांत आपला दिवस असतो म्हटलं ते करायचं. तर असो, तर रुटीनला यायला अजून बराच वेळ आहे. तर हळूहळू करायचं. आता आज देवपूजा झाली आहे, उद्या शनिवार रविवारमध्ये जेवढं अर्धनिम्म काम आहे ना सगळं संपवून टाकते, काहीच नाही. आणि आता तुम्हाला मी सांगते, आता धुवायला मी काय काय काढलं तुम्हाला दाखवते. देवबाचे सगळे भांडी आहे बघा, त्याच्यात काय काय भरून ठेवते, हळद कुंकू काय काय भरून ठेवते, हे सगळं आता घासून काढणार आहे. आणि हे टप भरून ठेवलं आहे. आणि हे बघा आता देवपूजा केलेले हे कपडे बिपडे स्वच्छ धुवून घेते आणि हे सगळं घासून घेते. आणि कपडे आहेत ना मी इथं सुकवणार आहे. आणि आता इथं सुकवले म्हटलं तर वाऱ्याने खाली पडणार, त्यापेक्षा इथं सुकवते. आणि इथं काय जास्त हे होऊन जात नाही, म्हणजे तर इथं सुकवणार आहे आणि क्लिप लावून ठेवते. आणि थोड्या वेळात हे सगळं घासून घेते आणि ऊन कडक पडलं आहे आणि सुकवते. कसं वाटलं आजचा व्हिडिओ किंवा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या माझ्यासोबत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.